दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेने संदीप देशपांडे यांनी एक सेल्फी पॉईंट उभारला होता। या सेल्फी पॉईंटवरून आता राजकारण सुरू झालंय। संदीप देशपांडे यांनी सांगितलं की हा सेल्फी पॉईंट मी सुरू ठेवू शकत नाही आणि त्यानंतर सेना आणि भाजप हे पुढे सरसावलेले आहेत। आशिष शेलार यांनी ट्विट करून आपण हा सेल्फी पॉईंट सुरू करू असं जाहीर केलं। त्यानंतर मनसेने सुद्धा त्यांना उत्तर दिलं, कोणीही याच्यात नाक खुपसण्याची गरज नाही असं मनसे म्हटलेली आहे। बघा, सध्या सेल्फी पॉईंट अधिक आकर्षक पद्धतीनं भाजप उभारेल असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं। त्यामुळे हा वाद आता चांगलाच वाढलेला आहे। बघा, आशिष शेलार यांचं नेमकं काय ट्विट होतं। दादरच्या शिवाजी पार्कवरील तरुणाईचं आकर्षण ठरलेला सेल्फी पॉईंट आता भाजप अधिक आकर्षक पद्धतीनं उभारणार, लवकरच भेटू सेल्फी पॉईंटवर असं एक ट्विट आशिष शेलार यांनी केलं। दुसरं ट्विट सध्या त्यांनी केलंय ते म्हणजे शिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉईंट सुरू करण्यास भाजपला महापालिकेनं परवानगी दिलेली आहे असं एक पत्र सुद्धा सध्या आशिष शेलार यांनी ट्विट केलंय आणि ते पत्र सुद्धा आशिष शेलार हे दाखवत आहेत। बघा, हा वाद सुरू झाला हा ट्विटरवरूनच। ज्यावेळेस संदीप देशपांडे यांनी सांगितलं की आपण हा सेल्फी पॉईंट चालवणार नाही, त्यावेळेस आशिष शेलारांनी ट्विट केलं। त्यात आता शिवसेना सुद्धा उतरलेली आहे। शिवसेनेच्या आत्ताच्या नवीन निवडून आलेल्या याच दादरच्या शिवाजी पार्कच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी पुन्हा एकदा म्हटलं की नगरसेविका म्हणून ही माझी जबाबदारी आहे आणि हा सेल्फी पॉईंट आम्ही सुरू करू। या सेल्फी पॉईंटचं राजकारण हे इथवरच संपत नाही आहे, कारण आता पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांनीही या दोघांना, आशिष शेलार आणि विशाखा राऊत यांना उत्तर दिलं आहे, कोणीही बाहेरच्यांनी आमच्यामध्ये नाक खुपसू नये असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। बघा, सेल्फी पॉईंटचं हे सध्याचं राजकारण आहे, कारण सेल्फी पॉईंटवरून गेले 2 दिवस हे राजकारण रंगतंय। सेल्फी पॉईंट हा कोणी सुरू ठेवायचा, कोणी चालवायचा याबद्दल हा सध्या संभ्रम आहे। मनसेकडून पहिल्यांदा सांगितलं गेलं की आम्ही हे करणार नाही, दुसरीकडनं भाजपनं म्हटलं की आता आम्ही हे करू, शिवसेना म्हणते हा हक्क आमचा आहे आणि त्यातच आत्ता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी हे पत्र एक आता ट्विट केलं आहे। आपण ते पत्रसुद्धा बघणार आहोत लवकरच। आशिष शेलार यांनी नेमकं काय पत्र ट्विट केलं आहे, या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे की हा सेल्फी पॉईंटचा कारभार जो आहे तो आम्हाला चालवायला द्यावा। विषय असा आहे की शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूवरील पदपथावर नागरिकांच्या आग्रहास्तव सेल्फी पॉईंट सुरू करण्यास सादर केलेलं विनंतीपत्र आणि सहाय्यक आयुक्तांनी या संदर्भात सध्या सही करून आशिष शेलार यांना हे पत्र दिलेलं आहे। आशिष शेलार असा दावा करतायत की आम्हाला ही परवानगी मिळाली आहे आणि त्यामुळे आता आम्हीच हा सेल्फी पॉईंट चालवणार आहोत। आपण हे पत्रसुद्धा बघणार आहोत। जे पत्र आत्ता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर बघितलं ते पत्र आपल्याला नीट बघायचं आहे, पण आत्ता आपल्याबरोबर आहे आपली रिपोर्टर सोनाली शिंदे। सोनाली सध्या दादरमध्ये आहे, शिवाजी पार्कमध्ये आहे। सोनाली, काय नेमकी परिस्थिती आहे? सेल्फी पॉईंटचं हे राजकारण खूप पुढे गेलं आहे का? मनसे, शिवसेना, भाजप तिघांनी एकत्रितपणे या सेल्फी पॉईंटवर उड्या मारल्या आहेत। काय एवढं प्रेम या सेल्फी पॉईंटबद्दल आहे? विनायक, आत्ता मी या ठिकाणी आहे। वरती जी आपण झाडं बघतोय त्या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट होता। तिथे मनसेने वेगवेगळ्या ऋतूनुसार, वेगवेगळ्या सणानुसार हा सगळा सेल्फी पॉईंट तयार केलेला। आता हे सगळं भकास दिसतंय आपल्याला। 2 दिवसापूर्वी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं की मी हा सेल्फी पॉईंट दुर्दैवाने बंद करतो, याचं मला दुःख होतं आहे आणि त्यानुसार त्यांनी बंद केलं। याचं कारण त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की जो CSR निधी यासाठी मिळायचा त्यामुळे हा सेल्फी पॉईंट बंद केलेला आहे। त्यानंतर आजची गोष्ट अशी आहे की हा बॅनर आपण पाहतोय, हा बॅनरवर लिहिलं आहे की श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवाजी पार्क सेल्फी पॉईंट चालू करण्यात येतोय, असा बॅनर त्याच ठिकाणी लावलेला आहे। इकडे हा मनसेचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय, दुसरीकडे आपल्याला शिवसेनेचा बॅनर पाहायला मिळतोय। शिवसेनेने सुद्धा या सेल्फी पॉईंटच्या वादामध्ये उडी घेतलेली आहे। बाजूला जर आपण बॅनर पाहतोय तो आहे शिवसेनेचा बॅनर। विशाखा राऊत इथल्या या वेळेला ज्या नगरसेविका निवडून आल्या
त्यांचा हा बॅनर आहे, त्यामध्ये ते म्हणतात की या पॉईंटची जबाबदारी यापुढे शिवसेना स्वीकारत आहे, लवकरच आम्ही नवीन कलाकृतीचे सेल्फी पॉईंट आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ. या दोन्ही बॅनर्सच्या मधल्या वेळेमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलंय की हा सेल्फी पॉईंट जो आहे तो आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने तयार केलो. अशा पद्धतीने या सेल्फी पॉईंटच्या राजकारणामध्ये आता भाजपने पण उडी घेतली. पण विनायक, जर आपण पाहिलं तर मनसेने CSRचं कारण सांगितलं असलं तरी अशी सुद्धा खासगी चर्चा आहे की इथे जे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले, सेनेचे बालेकिल्ला सेनेने परत मिळवला, त्यातले समाधान सदा सरवणकर हा जो नगरसेवक आहे, हे जे नगरसेवक आहे हे इथे एक दबाव टाकत होते आणि ते इथे सेल्फी पॉईंट सुरू करणार होते. त्या दबावापोटी मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी एक चर्चा होती. त्यात पुन्हा आज राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सेल्फी पॉईंट सुरू करण्यात येईल असा बॅनर लावण्यात आला. पण दुपारी 2 वाजून साधारणपणे 11 मिनिटांनी आशिष शेलार यांनी ट्विट केलं की हा बॅनर आम्ही पुन्हा चालू करू. यावर पुन्हा संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलंय की यात कोणी नाक खुपसायची गरज नाही आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे सेना मनसेचं भांडण आहे, याच्यामध्ये भाजपने नाक खुपसायची गरज नाही आहे. विनायक, जर आपण पाहिलं की मुंबईत अनेक महत्त्वाचे सिव्हिक इश्यूज आहेत, खड्ड्यांपासून ते आरोग्यापर्यंत बेसिक प्रश्न लोकांचे आहेत. पण या सेल्फीच्या मुद्द्यावर हा लोक वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक आहेत हे इश्यू म्हणून बघत नाहीये. तर एक कुठेतरी आता हा इगो भांडण झालेला आहे, स्वतःच्या इगोचं भांडण आहे. इगो स्वतःचा जो आहे तो मोठा समजत सगळ्या पक्षांनी यात आता उडी घेतली. त्यामुळे आता जी भकास जागा दिसते इथे आता कोण सेल्फी पॉईंट बनवणार हे आपल्याला पाहावं लागेल. आणि हे सेल्फी पॉईंटचं राजकारण लोकांच्या प्रश्नांकडे कधी वळेल याची मुंबईकर वाट पाहत आहेत. विनायक, ॲब्सोल्युटली.